दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. वरळी कोळीवाडा. जुनं मासेमारीचं खिडं. तिथं आजही पावसाळ्यात काही कोळी समुद्रात जात नाहीत, कारण त्यांच्या मते एक बोट आजही परत येते, पण मान नसलेलं शरीर घेऊन. चला तर आज आपण सुरू करूया नवीन कथेला. 1978. वरळी कोळीवाडा. पावसाळ्याचा पहिला आठवडा. समुद्र ढवळून निघालेला. वाऱ्याने झाडं हलत होती. गावातल्या पावसात कुडकुडणाऱ्या लहान मुलांना एक आजी सांगत होती, आषाढात समुद्रात जाऊ नये. पाण्यात देवाची जागा असते. समुद्रमाई रागवते. पण त्या वर्षी कोळी समाजात एक गोंधळ निर्माण झाला होता. शिवा पिंगळे गावातला एक हट्टी आणि प्रसिद्ध मच्छीमार. वय 32, लांब केस, डोक्यावर कपाळी चंद्रकोर आणि कायम वादात असणारा. त्याचा एक स्वभाव ठाम होता. देवावर विश्वास ठेवत नाही. देवाने कोणाचं पोट भरलंय? मी माझा मासा स्वतः पकडतो. त्या वर्षी पावसाळा अर्धवट होता. मासेमारी थांबवायचा नियम होता, पण शिवाने तो मोडला. गावकरी त्याला थांबवत होते. त्याची बायको मालती खूप रडत होती, पण शिवा मात्र ऐकत नव्हता. त्या रात्री तो एकटा बोटीवरून गेला. रात्री 1:43 शिवाचा संदेश आला. बोटीवरून वायरलेस आलं. धंदा भारी होतोय. पाण्यात काहीतरी चमकतंय. माझ्यासमोर कोणीतरी उभं आहे. आणि त्या क्षणाला सिग्नल बंद झालं. सकाळी त्याची बोट परत आली, पण मात्र शिवा नव्हता. केवळ त्याचं शरीर होतं. डोकं नव्हतं. अगदी शुद्धपणे कापलेलं असं. त्याच्या हातात मासे होते. अंगठी होती, पण मात्र चेहरा नव्हता. गावात खळबळ उडाली. त्याच्या बायकोने शिवाचा मृतदेह पाहून एकच ओरड केली आणि ती वेडी झाली. 1982 मानकापा जन्म घेतो. त्या वर्षी समुद्रात 3 मच्छीमार गायब झाले. त्यांच्या बोटी किनाऱ्यावर सापडल्या, पण मात्र डोकं नव्हतं. तेव्हापासून लोक म्हणायला लागले, शिवा परत आलाय, पण आता तो मानकापा झालाय. तो फक्त त्यांनाच घालवतो जे पावसाळ्यात मासेमारी करतात. दरवर्षी आषाढात 1:43 एक सावली समुद्रातून बाहेर येते. ती सावली अगदी मानाच्या मुळाशी येते आणि मग जीव घेते. 2022 वर्तमान काळ. वरळी कोळीवाडा आता बदललाय. नव्या इमारती, नव्या बोटी, पण काही गोष्टी बदलल्या नाहीत. मालवणी गावापासून आलेला बापू परब नावाचा एक कोळी, 55 वर्षाचा, जुना पण अजूनही बेधडक. त्याचा मुलगा विठ्ठल बापू, 30 वर्षाचा, बापासारखाच हट्टी. त्या वर्षी पावसाळा उशिरा आला होता. साठवलेले पैसे संपत आले होते. बापू म्हणाला, देव भीक देणार नाही. आपल्याला बोटी आपणच चालवल्या पाहिजे. त्यांनी रात्री मासेमारीसाठी बाहेर जाण्याचं ठरवलं. त्या दिवशी 7 जुलै
साल 2022. गावात वाऱ्याचं वेडं वागणं सुरू झालं. किनाऱ्यावर उभा असलेल्या माणसांना काहीही न बोलता मागे वळावंसं वाटत होतं. जणू कोणीतरी पाठीतून डोकावत होतं. विठ्ठलने बोट पुढे केली. रात्री 1:35ला बोटीवर मासे चांगले लागत होते. पण अचानक समुद्र शांत झाला आणि मग 1:43ला रात्री दुराडीतून एक काळसर आकृती वर येऊ लागली. शिवा नव्हता, पण काहीतरी त्याचं होतं. कोणीतरी म्हणालं, ते पाणी नाही, ती सावली आहे. सकाळी बोट परत आली. विठ्ठलचं शरीर होतं, पण डोकं नव्हतं. पुढची 8 वर्ष गाव बदलत जातो, पण तो राहतो. ज्या बोटीत मासेमारी करतात ते पण पावसात त्या बोटींना काहीतरी लागतं. कुणाचं डोकं गायब, कुणाचं मान मोडलेली, बोटीत रक्ताचे ठिपके आणि नेहमीच रात्री 1:43ला सिग्नल बंद. साल 2025. गावात आता एक जुना मासेमार उरलाय, बाळा सावंत, 82 वर्षाचा. पण अजूनही त्याच्या आठवणीमध्ये शिवा पिंगळे जिवंत आहे. तो म्हणतो, शिवा मेला नाही, तो पाण्याचं रूप झालाय. समुद्रमाईने त्याला आपलंसं केलंय आणि आता तो देवाचा नियम आहे. त्या वर्षी एका नवीन मासेमारीने कंपनीने पावसात 5 बोटी समुद्रात पाठवल्या. सकाळी एकच परत आली. त्यात माणसात नव्हती, फक्त 5 डोकं नसलेली शरीर होती. आजची स्थिती. वरळी कोळीवाड्यात दरवर्षी एक प्रार्थना केली जाते. समुद्रमाई आम्हाला राख, मानकापाला दूर ठेव. जे नियम मोडतील त्यांची मान तू घे, आम्ही नाही. रात्री 1:43 वाजेपर्यंत कोणीही पाण्याकडे जात नाही. पण काही जण अजूनही म्हणतात, रात्री जर किनाऱ्यावर एक काळसर डोकं नसलेली सावली दिसली तर समजावं, शिवा परत आलाय. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SC हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.